जय महाराष्ट्र. तर आज आम्ही यास मरीना सर्किट, फरारीचा मोठा फॉर्म्युला 1च्या ज्या रेसिंग्स होतात त्याचा मोठा एक ग्राउंड आहे इथे. तिथे आज सायकलिंगचा इव्हेंट आहे. म्हणजे आपल्याला एक 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत आपल्याला जेवढा वेळ सायकल चालवायची चालवू शकतात. नंतर हे इकडे सगळ्या रेसिंगच्या गाड्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्या इव्हेंटला, फरारीच्या किंवा अजून दुसऱ्या लॅम्बोर्गिनीच्या, मर्सिडीजच्या, अशा वेगवेगळ्या स्पोर्ट्स कार्स आहेत. पोर्शे, हे पण एक P0, हे याचे टायर सगळ्या खूप कॉस्टली आहेत. आम्ही चेक केले, लय महाग आहे. त्याची स्पीड ऑलमोस्ट 340 km/h या स्पीडवर आहे गाड्या. परत आपण सुद्धा जर आपल्याला जर येत असेल की ड्राईव्ह करता, तर या सगळ्या आपल्याला तिथं रेंटल कार भेटतात. आपण सुद्धा रेसिंग वगैरे करू शकतो जर आपल्याला प्रॉपर त्याचं नॉलेज असेल तर. नंतर आम्ही पोचलो इथे इव्हेंटला. तर एवढी गर्दी आहे. सगळ्यांनी काय आपल्या पर्सनल सायकल्स आणल्या आहेत आणि इथे फ्री सायकल्स पण अवेलेबल आहेत, आपण घेऊ शकतो. आम्ही पण एक फ्री सायकल सगळ्यांनी घेतली. रश खूप होती, हळूहळू लोक लाईनीमध्ये जात होते. खूप म्हणजे एज लिमिट नाही, कोणत्याही एज, म्हणजे 7-8 वर्षाची पोरंसुद्धा सायकलिंग वगैरे करायला आली. आम्ही पण सायकलिंग घेतली करायला. मला तर येत नाही. आमचा ब्रेंडन US 46 year old, मला तर येत नाही, पण ट्राय केली. पण तरी पण न पडता 5 किलोमीटर सायकल चालवली. नाही तर कधी इंडियामध्ये ट्राय बी नव्हती केली. मग थोडा गोकार्ट इथं रेसिंग बघितली. हा गोकार्टचा ट्रॅक आहे त्यांचा. हे इंजिन स्टार्ट वगैरे करतात, सेफ्टी वगैरे प्रॉपर एकदम. नंतर इथं 15 मिनिटाचे, म्हणजे हे पण आपण ट्राय करू शकतो. याचे पण चार्जेस असतात 15 मिनिट्ससाठी. अशी रेसिंग वगैरे स्टार्ट झाली. मस्त ड्रॅग वगैरे करत होते आणि बीट करत होते एकमेकांना. म्हणजे खूप मजा येत होती बघायला. काय डॅश करत होते, काय म्हणजे एक वेगळंच इथं फिलिंग होती बघायला. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये रेसिंग TV वगैरे मध्ये तर आपण बघतो, पण इथे बघायला मजा आली. थँक्यू.